अगं आलीस का? बरी आहेस का आता? हा म्हणजे तशी बरी आहे. आणि तसंही जिथं पडेल चिंगीचा पाय तिथे घाबरायचं कारणच काय, हो की नाही? हे आवडलंय मला तुझं. तुम्हाला माहितीये का, मी तुमच्याशी बोलले ना की मला आपोआप बरं वाटू लागतं. मी काय बोलत बसले, सांगा ना काय काम करू? ती भाजी डब्यात भर बरं. हा. बरं ताई, सॉरी वहिनी, ते ताई बोलायची सवय नाही झाली ना म्हण अजून. गं, तुला हवं ते म्हण. नाही, ते दादा वहिनी बोलायला बोलले ना. बरं वहिनी, मी तुम्हाला एक विचारू का? मी दादांबद्दल जेवढं काही ऐकलंय ना, अहो दादा तर त्याच्यापेक्षा पण लई चांगले आहेत बघा. अरे बापरे, असं काय ऐकलं होतंस तू त्यांच्याबद्दल आणि कुणाकडनं? अहो माझ्या आजीकडून. तिला दुसरी कामच काय आहेत गावाकडं, झाडाकडे बघत बसायचं, आम्हाला चांगलं चुंगलं खाऊ घालायचं आणि दिवसातनं 2 टायमाला देवळात जायचं आणि मग फावल्या वेळात तिकडच्या गप्पा सांगत बसायच्या. आणि दादांबद्दल सांगताना तर बाबा रे बाबा, म्हणजे विचारायचं ना काय कामच नाही बघा. लई कौतुक करते ती दादांचं. माझी आजी आहे ना, ती मला सांगत होती की दादा आणि इथल्या आजी आहेत ना, ते नोकरांना ना अगदी घरच्यांसारखं वागवतात. आणि आजी म्हणायची की जेव्हा इथल्या आजी आहेत ना जेवायला बसायच्या तेव्हा त्यांच्यासोबत बोलवून घ्यायच्या, त्यांच्यासोबत जेवायला. एवढं म्हणजे असं सगळ्या गोष्टी सांगायची माझी आजी. खरंय. म्हणजे ना, आजी तर कायम असंच मानतात, घरातली प्रत्येक व्यक्ती ही आपल्या कुटुंबाचा भाग आहे. आणि तुझे साहेब सुद्धा असंच मानतात. ते तर रागवत पण नाहीत कुणावर. हा म्हणजे आता कोणी चुकलं तर थोडेसे ओरडू शकतात, कारण त्यांना गोष्टी अशा एकदम नीट नेटक्या आणि योग्य वेळी करेक्ट पद्धतीने झालेल्या लागतात. पण ना, त्यांच्या रागवण्यात सुद्धा माया असते, आपलेपणा असतो. आणि महत्वाचं म्हणजे रागवले ना तरी सुद्धा एकही शब्द इथून तिथे होत नाही त्यांचा. त्यांचं बोलणं मनाला लागत नाही, लक्षात राहतं. आणि त्यांच्या बोलण्यात ना कायम आपल्या भल्याचा विचार असतो. असं दाखवत नाहीत ते, पण खूप इमोशनल आहेत ते. अहो मग फणसासारखेच म्हणा की, म्हणजे बाहेरनं काटेरी आणि आतनं अगदी गोड. करेक्ट. आणि कुटुंब म्हणजे तर बापरे, जीव की प्राण आहे त्यांचा. आणि त्यांचं मन जिंकायला तर वेळ लागतच नाही, फक्त आपल्या मनात खरेपणा लागतो, साधेपणा हवा. आणि खरं सांगू का, मी तर त्यांच्या इतका साधा सरळ सज्जन असा माणूस पाहिलेलाच नाही आजपर्यंत. वहिनी, तुम्हाला एक विचारू? हो विचार की. म्हणजे दादा आहेत ते कसे अगदी आयडियल हस्बंड आहेत ना, आणि तुमचं त्यांच्यावर जाम लव आहे ना, हो ना?